नमस्कार मंडळी, काल साजरा झाला आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन आणि त्यानिमित्तानंच हा एक छोटासा व्लॉग मी शूट केला होता, तो तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। नमस्कार, मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष। चला व्लॉगला सुरुवात करूयात। तर सकाळी 8:30 वाजता फ्लॅग होस्टिंगचं ठरलं होतं सोसायटीमध्ये खाली, त्यासाठी आम्ही दोघे निघालो आहोत। आरवी आउट ऑफ टाउन होती, ती पुण्यात नाही आहे, त्यामुळे मग आम्ही दोघेच होतो। आज 8:30 वाजले होते, मग आवरून दोघे निघालो। ड्रेस कोडमध्ये व्हाईट, ऑरेंज किंवा ग्रीन या कलरचे कपडे घालायचे होते, किंवा ट्राय कलर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता। सध्या माझं असं झालं की भरपूर कपडे आहेत पण बसत काहीच नाही। मग एक कुर्ती कशी बशी बसत होती ती मी घातली होती ग्रीन कलरची, आणि आहोनी घातला होता व्हाईट कलरचा शर्ट। दोघेजण खाली पोहोचलो, अजून काही फार लोक जमा झाले नव्हते। वेळ होता थोडासा, मला वाटतं एक 10-15 मिनिटं तरी वेळ लागणार होता लोकांना येईपर्यंत। मग आमच्या सोसायटीत खाली आहे छान असं मंदिर, म्हटलं चला सकाळ सकाळी फ्रेश असं देवबाप्पांचं दर्शन घेऊयात, म्हणून मग मी चपला काढून मंदिरामध्ये गेले। अहो अर्थातच तयारी चालू होती, तिकडे मदत करायला गेले होते। मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, त्यानंतर आमच्या इथे आहेत विठ्ठल रुक्माई आणि आपल्या सगळ्यांचा आवडता देव श्रीकृष्ण, तर या सगळ्यांचं छानपैकी दर्शन सकाळ सकाळी घेतलं। सकाळ सकाळी देवाच्या पाया पडलं ना की मन अगदी प्रसन्न होऊन जातं। छानपैकी दर्शन झालं, त्यानंतर बाहेर येऊन बसले। इथं बरीच मुलं खेळत होती, त्यांना बघून मला आरवीची खूप आठवण येत होती। नंतर थोड्या वेळाने मग जे सिक्युरिटी आहेत आमच्या सोसायटीतले, त्यांनी सगळ्यांनी मिळून मार्चिंग केलं, छान मार्चिंग करत होते। एक पूर्ण राऊंड घेतला त्यांनी, आणि त्यानंतर मग फ्लॅग होस्टिंग होणार होतं, तर याची छोटीशी क्लिप मी ॲड केली, तुम्ही बघू शकता। अगदी सुरात एकदम लयमध्ये ते करत होते। यानंतर लहान मुलांचे परफॉर्मन्स होणार होते, त्यामुळे बरीचशी मुलं जी आहेत ती गेटअपमध्ये आली होती। छानपैकी वेगळे वेगळे कॉस्ट्युम्स घातले होते, कोणी भाषण देणार होतं, कोणी डान्स, कोणी गाणी। इथं मार्चिंग कंप्लीट झालं, त्यानंतर त्यांनी झेंड्याला सॅल्यूट केला। सगळी तयारी झालेली होती, आणि मग ठरलं की ज्या सोसायटीतल्या सिनियर सिटीजन आहेत, म्हणजे महिला ॲक्च्युली, त्यांच्याकडून आपण पूजा करून घ्यायची झेंड्याची, आणि फ्लॅग होस्टिंगसुद्धा त्याच करणार होत्या। ही एक खूप छान गोष्ट होती। मग सगळ्या महिलांना पुढं बोलवण्यात आलं। मग ज्या सिनियर सिटीजन महिला होत्या त्या सगळ्या गेल्या, आणि त्यांनी झेंड्याचं ज्या आपल्या आहे ते पूजा करून घेतली। तिथं सगळं साहित्य वगैरे ठेवलेलं होतं, छानपैकी पूजा त्या करत होत्या, तुम्ही बघू शकता। बऱ्याच जणी आहेत आमच्या सोसायटीमध्ये, कोणाच्या आई, कोणाच्या सासूबाई, असे खूप जण आहेत, आणि खूप छान त्यांचा एक स्वतःचा ग्रुप आहे। मी आधी पण एक व्हिडिओ टाकला होता, त्यांनी स्वतःचं असं छोटंसं भजनी मंडळ आहे, ते संध्याकाळी परफॉर्म करतात, आणि सुंदर असं त्यांचं जी टीम आहे ती बनलेली आहे। त्यांनी ते केलं, तिथं व्यवस्थित पूजा झाली। नंतर इथं तुम्ही बघू शकता फ्लॅग होस्टिंग झालं छानपैकी। वारं जास्त नव्हतं, त्यामुळे तिरंगा फार फडकत नाही आहे, पण तिरंगा आपण फडकवलेला आहे। आणि त्यानंतर लहान मुलांचे इथं काही परफॉर्मन्स होते, अगदी चिल्ली पिल्ल्यांनी डान्स केला, गाणी म्हटली, छान अशी भाषण दिली। कोणी देशाबद्दल बोललं, कोणी स्वातंत्र्याबद्दल बोललं, कोणी आपल्या झेंड्याबद्दल सुद्धा बोललं। खूप छान छान परफॉर्मन्स केले लहान मुलांनी। याचा एक फायदा होतो की लहान मुलांमध्ये स्टेज फिअर असते ना, ती निघून जाते, आणि त्यांना लोकांसोबत इंटरॅक्ट करता येतं। त्यानंतर नाश्त्यामध्ये इडली, समोसा आणि झेंडावंदन म्हटलं की आपली लाडकी जिलेबी आलीच, हे सगळं होतं। ते सगळं घेऊन मग मी घरी गेले। व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा।